राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षातील सध्याच्या घडामोडींमुळे अस्वस्थता असल्याचं कळतंय। अनेक आमदार सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। नियमित बैठका घेण्याची मागणी देखील केली जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भातील वाद चव्हाट्यावर येतोय। त्यामुळे पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि याच संबंधी हे आमदार सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीमधला अंतर्गत वाद समोर आलेला आहे। ज्या वेळेपासून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्यावेळेपासूनच हा वाद समोर आलेला आहे आणि त्यामुळेच आमदार अस्वस्थ दिसतात। या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधला अंतर्गत कलह समोर येऊ लागलेला आहे। कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर हा वाद उफाळून आला आणि त्याचा परिणाम काय दिसतोय तर आमदार आता अस्वस्थ दिसतायत। सुनेत्रा पवारांची ते भेट घेणार आहेत। काही दिवसांपासून ही चर्चा सध्या आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट निर्माण झालेत। एकीकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार। तर अशामध्ये जे पक्षाचे आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता जी आहे ती पाहायला मिळते। आज मंगळवार आहे, कॅबिनेट बैठक आहे आणि या निमित्तानं अनेक आमदार पक्षाचे सध्या मुंबईमध्ये आहेत आणि सगळ्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेटण्यासाठी त्यांची वेळ मागितलेली आहे। पक्षासंदर्भात जी काही चर्चा बाहेर सुरू आहे या संदर्भात नक्की स्पष्टता काय आहे, नक्की पक्षांतर्गत काय आहे या संदर्भात चर्चा करणार आहे। तसंच अजित पवार असताना दर मंगळवारी पक्षाची, आमदारांची, मंत्र्यांची एक बैठक पार पडायची। ती बैठक अनेक दिवसांपासून पार पडलेली नाही, त्यामुळे नियमित बैठका या घेण्यात याव्या अशी देखील मागणी सुनेत्रा पवार यांच्याकडे काही आमदार करणार आहेत। सोबतच काही आमदारांनी बोलत असताना अशीही माहिती दिली की फक्त सुनेत्रा पवारच नाही तर सुनील तटकरे यांच्याशी देखील आम्ही भेटून चर्चा करणार आहोत की नक्की आपल्या पक्षामध्ये काय सुरू आहे। अस्थिरता निर्माण झाल्याचं चित्र सध्या पक्षामध्ये दिसून आहे। त्यामुळे आम्हाला तरी सांगा की नक्की पक्षांतर्गत, पक्षासंदर्भात जी चर्चा बाहेर सुरू आहे ती खरी आहे का आणि नक्की सध्या कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षामध्ये काय परिस्थिती आहे ही आम्हाला सांगा, जेणेकरून पक्षामध्ये सर्व काही आलबेल आहे असा संदेश सगळ्यांमध्ये जाईल आणि आमच्यापर्यंत सुद्धा अशी जी माहिती आहे ती तुमच्याकडनंच मिळेल। त्यामुळे आता सगळे आमदार जे आहेत ते सध्या वेळ मागण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।